जरंग्याला मीच गुणरत्न सदावर्तन जयश्री पाटील होत की मुंबईच्या शिवेमध्ये येऊ दिलं नव्हतं. आता परत त्यानं चुळबुळ चुळबुळ वळवळ वळवळ चुळबुळ चुळबुळ वळवळ वळवळ करायला लागलाय. अरे सुट्टी द्यायला तू कोणच बे? हा पावशेरी, तुला कोण विचारतंय बे? सरकारला आणि सन्माननीय जे कोणी कोणत्याही समाजाचे असू देत, उदय सामंत ब्राह्मण असतील म्हणून तुम्ही त्यांना टीका करू शकत नाही. जसं संजय राऊतच्या बोलण्यामध्ये म्हणाला होता की नाही उदय सामंत काय नेते आहेत काय. म्हणजे काही लोकांचा जरंगे सारख्या या लोकांच्या नजरेमध्ये कसं असतंय, मग मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे झाले, उदय सामंतांसारखे ब्राह्मण समाजाचे मंत्री झाले, समजा काय म्हणतात महसूल मंत्री अदर दॅन म्हणजे ब्राह्मण म्हणजे इतर समाजातले झाले, ओबीसी समाजातले झाले, की असे काही लोक बोलत राहतात जे जातीच्या चष्म्यातून पाहतात. ते बघा ना, तुम्हाला सांगतो, ते निंबाळकर, ते जी आपण ती ऑडिओ क्लिप ऐकलेली होती, त्या ऑडिओ क्लिप मध्ये वय काय त्या निंबाळकराचं, काय ते त्या महिलेशी बोलत होता. म्हणजे ती महिला तिकडून म्हणत होती की 96 काय म्हणतात ते 96 किती 96 कुळी मराठा आहे मी. अहो कोणत्या पब्लिक सर्वंट राहिले? मला सांगा, ज्या गोष्टी भटक्या विमुक्तांच्या नेत्यांवर लागू पडतात, खोटे गुन्हे तयार करण्यासाठी, अडकवण्यासाठी, मग ते सन्माननीय मंत्री गोरे ना काय आपले, हा नाही उदय सामंत नाही, ज्यांच्या बाबतीत निलंगेकर हा जयकुमार गोरे हे मायनॉरिटीचे आहेत किंवा जे राज्य करणाऱ्या समाजापैकी नाहीत, आतापर्यंत राज्य करणाऱ्या समाजापैकी नाहीत. ही अशी विक्टिमायझेशनची प्रोसेस आहे ना, ही विक्टिमायझेशनची प्रोसेस काठावरला मराठा समजणारा संजय राऊत असेल किंवा लुडबुड करणारा जरंगे असेल, त्यांच्या डोक्यातच भरलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की या लोकांना की नाही येणाऱ्या काळात मराठा समाजही धडा शिकवेल, भटका विमुक्त धडा शिकवेल. ते तुम्ही पत्रकार दाखवता मग त्या दवाखान्यात जाऊन बसतंय, मग ते परत दवाखान्यातून बाहेर येतंय, परत त्याची काहीतरी चुळबुळ 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 वळवळ 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 सुरू होते. ही वळवळ आणि चुळबुळ जी आहे ना, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही फक्त की नाही काय म्हणजे काय भक्कमबाजी आहे. बाजीच्या पुढं काही सुद्धा नाही, हे मी तुम्हाला डंके की चोट पे सांगतो. तो काही मोर्चा